नमस्कार मंडळी, डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मंडळी, आपलं शरीर सुरळीत चालण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर्स अशा वेगवेगळ्या घटकांची गरज असते आणि ह्याची कमतरता आपण दैनंदिन जीवनात पूरक आहार घेऊन करत असतो। जर यातील काही विटामिन्स किंवा कुठलाही पोषण मूल्य घटक जर कमी झाला तर शरीर आपल्याला लगेच लक्षणं दाखवायला सुरुवात करतं। आज आपण बघणार आहोत अशाच एका महत्त्वाच्या विटामिन विषयी। जर त्याची कमतरता शरीरात झाली तर शरीर आपल्याला कोणती लक्षणं दाखवतं आणि जर ही कमतरता असेल तर ती आहारातून कशी भरून काढता येईल हे देखील आपण पाहणार आहोत। अनेक डॉक्टर्स किंवा अनेक वेळा तुम्ही पाहत असाल का विटामिन डी, विटामिन B12 किंवा विटामिन बी वर खूप बोललं जातं, पण बाकी जे विटामिन्स आहेत त्याच्यावर कोणीच काही सांगत नाही। आज आपण थोडा त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत। आज आपण विटामिन ए विषयी माहिती घेणार आहोत। विटामिन ए च्या कमतरतेमुळे काय लक्षणं दिसतात, आहारातून आपण विटामिन ए ची कमतरता कशी भरून काढू शकतो हे देखील पाहणार आहोत। विटामिन ए हे एक महत्त्वाचं आणि फॅट सोल्युबल विटामिन आहे। शरीराची योग्य वाढ, डोळ्यांचं आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती ही देखील विटामिन ए वर अवलंबून आहे। विटामिन ए ची कमतरता जास्त करून कोणाला असते तर गर्भवती महिला किंवा ब्रेस्ट फीडिंग मदर आहेत त्या आयांमध्ये किंवा लहान मुलं ज्यांची वाढ होते शरीराची, अशा व्यक्तींमध्ये विटामिन ए ची कमतरता जास्त जाणवते। मग जर विटामिन ए शरीरात कमी असेल तर काय लक्षणं दिसून येतात, अशी 7 लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे। नंबर 1, त्वचेवर काय परिणाम होतो। विटामिन ए डेफिशियन्सी म्हणजे कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते। कोरडी पडल्यामुळे त्वचेला खाज येणं हे देखील एक लक्षण दिसून येतं। त्वचेचं इन्फ्लामेशन, एक्झिमा यासारख्या अवस्थांमध्ये देखील विटामिन ए ची कमतरता दिसून येते। नंबर 2, डोळ्यांचं आरोग्य। डोळ्यांमध्ये अशी काय लक्षणं दिसतात तर डोळे कोरडे पडणे, अश्रू निर्माण न होणे, डोळ्यांना खाज येणे, बीटाउट स्पॉट, केराटोमॅलेशिया यासारखे डोळ्यांच्या अवस्था देखील दिसून येतात। खूपच डेफिशियन्सी असेल, खूपच कमतरता असेल तर अशा व्यक्तींमध्ये आपण अगदी 6वी 7वीत देखील विज्ञानात शिकलोय, विटामिन ए डेफिशियन्सीमुळे काय होतं, रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस ज्याला म्हणतात, अशा व्यक्तींना अंधार झाला का दिसत नाही। त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य हे देखील विटामिन ए वर अवलंबून आहे। पण रात आंधळेपणा ज्यांना आहे त्यांच्यात खूपच कमतरता असते विटामिन ए ची। त्यामुळे अशा वेळी फक्त आहारातून आपण विटामिन ए ची कमतरता भरून काढू शकत नाही। अशा वेळी मेडिसिन, विटामिन ए सप्लिमेंट देखील घ्यावी लागतात। जर अशी अवस्था कुठल्या व्यक्तींमध्ये असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण मेडिसिन चालू ठेवायची आहेत। आहारातून आपण ती पुरी करू शकत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये मेडिसिन सप्लिमेंट देखील खूप गरजेची आहे। नंबर 3, प्रजनन क्षमता, गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी हा देखील विटामिन ए डेफिशियन्सीचा भाग असू शकतो। नंबर 4, मुलांची वाढ न होणे किंवा मुलांची वाढ खुंटणे। नंबर 5, घसा, नाक यांना सतत इन्फेक्शन होतात, म्हणजे सतत सर्दी, खोकला हे देखील विटामिन ए अभावाचं लक्षण दिसून येतं। नंबर 6, सगळ्यात महत्वाचं, नवीन पेशी निर्मितीसाठी विटामिन ए देखील खूप महत्वाची भूमिका बजावतं। त्यामुळे जर विटामिन ए चा अभाव असेल अशा व्यक्तींमध्ये जखम पटकन भरून येत नाही। आता गल्लत करायची नाही, मधुमेही पेशंट मध्ये देखील आपण बघितलंय की रक्तातली साखर जास्त असल्यामुळे जखम भरायला वेळ लागतो किंवा जखम पटकन भरून येत नाही। पण ज्या व्यक्ती मधुमेही नाहीत तरी देखील त्यांची जखम पटकन भरून येत नाही, अशांमध्ये विटामिन ए ची कमतरता असू शकते। हे देखील एक त्याचं कारण आहे। नंबर 7, प्रौढांमध्ये स्ट्रेस, ताणतणाव, डिप्रेशन येणं किंवा कॉन्सन्ट्रेशन लूज होणं हे देखील एक विटामिन ए अभावाचं लक्षण आहे। नंतर थकवा लवकर येणं, वर्क स्टॅमिना कमी होणं अशी लक्षणं देखील दिसून येतात। अशी लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने, त्यांनी जर लॅब टेस्ट सांगितल्या आणि त्यात देखील विटामिन ए ची टेस्ट जर तुम्हाला सांगितली तर ती करून घ्यायची आहे। तसंच यातील लक्षणं जर तुम्हाला थोडीफार दिसून येत असतील तर आहारातून विटामिन ए ची कमतरता कशी भरून काढायची, तर सगळ्यात सोपं, आहार
कसा बघायचा? रंगातून मी तुम्हाला सांगते. जे आहार घटक हिरवे, लाल आणि केशरी रंगाचे आहेत अशामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. ते आहार घटक कुठले असतील तर हिरव्यामध्ये ऑब्व्हियसली तुमच्या लिफी व्हेजिटेबल सगळ्या पालेभाज्या येतात, त्यात विशेष करून पालक, यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. लाल मध्ये काय येईल तर टोमॅटो, फळांमध्ये सफरचंद हे पदार्थ येतील. ऑरेंज मध्ये गाजर, फळांमध्ये महत्वाचा आहार घटक आहे. ज्यांना ए डेफिशियन्सी आहे त्यांनी गाजर आहारात जास्त प्रमाणात घ्यावं. मग तुम्ही गाजर ऍज अ सॅलड किंवा कोशिंबीर करून खाऊ शकता. ते मधुमेही नाहीत त्यांनी गाजराचा हलवा खाऊ शकता. गाजराने आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते हे जे सांगतात त्या मागचं कारणच हे आहे का त्याच्यात भरपूर व्हिटॅमिन ए आहे. आणि आता आपण मगाशी पाहिलं का डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए किती महत्वाचं आहे. तर गाजर तुमच्या आहारात नक्की असावं. तसंच लाल भोपळा, यातही व्हिटॅमिन ए आहे. त्यामुळे तुम्ही लाल भोपळ्याचं भरीत, लाल भोपळ्याची भाजी, लाल भोपळ्याचा रायता देखील करतात किंवा तुम्हाला कुठल्या अजून पदार्थ येत असतील तर त्यातून तुम्ही तो लाल भोपळा घेऊ शकता. लाल भोपळ्याचं सूप देखील करतात. पपई, आंबा यामध्ये देखील व्हिटॅमिन ए आहे. कुठल्या डेअरी प्रोडक्ट मध्ये व्हिटॅमिन ए आहे तर दूध, मासे, अंडी या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे जर मी आता तुम्हाला जी लक्षणं सांगितली ती जर दिसून येत असतील तर आहारात आता मी सांगितलेले हे घटक जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत. असेच पुढच्या भागात देखील आपण वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीन्स विषयी बोलणारच आहोत. शरीरात आपल्याला त्यांच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणं दिसून येतात, असा कुठला पूरक आहार घ्यावा, कुठले फूड सोर्स आहेत ज्याने अशा कमतरता भरून काढता येतील या व्हिटॅमिन्सची, हे देखील आपण पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.